सगळ्यांची लाडकी जोडी, महाराष्ट्राची लाडकी जोडी, सरांची लाडकी जोडी सर्जा आणि बकासूर या जोडीला छत्रपती संभाजीनगरमध्ये शंकरपटात बघण्याची खूप इच्छा झाली त्या लोकांची. मी व्हिडिओ बघितले त्या लोकांचे. शंकरपटातला खेळ जो आहे ते लोकांची खूप मागणी आहे की बकासूर आणि सर्जा ही त्यांची आवडती बैल आहे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातली. आणि त्यांचं एक स्वप्न आहे की त्यांनी शंकरपटात एकदा तरी यावं, कारण त्यांना बघण्याची इच्छा आहे. कारण तुम्ही बघताय आपला बकासूर सर्जा इकडे पळतात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, आणि ते 3 फेऱ्याचं मैदान असतं. आणि तिकडं शंकरपटात जे मैदान असतं ते 300 फुटाचा पल्ला असतो, 300 ते 400 फुटाचा पल्ला ह्या शंकरपटाचा खेळ आहे. नक्कीच मी त्यांचा व्हिडिओ बघितला त्या लोकांचा. काही लोकांना असं वाटत की आम्हालाच फेकतोय काय, नाही काय. त्यांचे व्हिडिओ बघितले, त्यांच्या व्हिडिओमध्ये लोकांना प्रश्न विचारले, भरपूर प्रश्न विचारले की तुमची आवडती बैल कुठली महाराष्ट्रातली आणि कुठली बैल इकडे पळू तुम्हाला असं वाटते ती. नक्कीच त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला बकासूर तर आवडतोच इकडे शंकरपटात बघण्यासाठी, परंतु सर्जा जो सरांचा लाडका बैल होता तो आणि बकासूर या दोघांनी शंकरपटात एकदा तरी पळावं त्यांची लई इच्छा आहे. कारण छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, नाशिक, वाशिम जिल्हा, MP इकडं हा खेळ केला जातो. शंकरपटाचा खेळ चालू असतो. या खेळात नक्कीच आपला बकासूर वेगाचा शेवट सर्जा जातील का असं वाटतंय. बघावं एकदा शंकरपट, कारण की शंकरपटाचा खेळ हा खूप भारी आहे. कारण मस्तच वाटतो तो खेळ बघण्यासाठी. आता आपल्याला सवय झाली 3 फेऱ्याच्या मैदानाची, परंतु तो खेळ एकदा बघा तुम्ही, खूप आनंद वाटतो त्या खेळात आणि मैत्रीपूर्ण शर्यती होतात. नक्कीच बकासूर आणि सर्जा ही जोडी नक्कीच उत्सुकता लागली. आता कधी येतो योग जुळून हे आपल्याला माहीत नाही, पण सरांची लाडकी जोडी बक्या आणि सर्जा जातील का? नक्कीच इच्छा तर आहे, जावीच. धन्यवाद.